तायडीला फोनच लावते. हॅलो हॅलो, कुठे आहे ग तायडे? अगं इकडे घरी. काय म्हणती? घरी आहे. तू माझ्याकडे येणार होती, काय झालं? अगं हे काय निघाले ना, येतच होते. ये बरं लवकर. अगं झालंय काय पण? अगं मला बोलायचं ते सांग. ये तू बरोबर आलीच, लवकर ये. हा हवा येते काय माहिती. आले म्हटली आता काय करते काय माहिती. किती वाजता अवघड आहे बाईच. तिला कधी लवकर बोलवलं ना लवकर अशी कधीच येत नाही बाई. काय हरवलं? बसा ना. बसा ना. हरवलं नाही. तायडीला फोन केला होता, ती येणार होती. येते म्हणली. अशी काय कावरे बावरे येते म्हणजे काय वरून पडणार आहे काय? झाडा बेड अहो ते तिकडून येणार आहे. मग तिकडे बघायला नको का? झाडा का बघत होते का मी आता? इकडं बघन तिकडं बघन. तायडीच येणार आहे ना. हा काय लय नियोजन आहे मोठं. मोठं कशाला? म्हणजे तायडी येणार आहे म्हणजे काय चाललंय काय? कसं सांगू, कोणत्या तोंडाने सांगू ते म्हणजे समजा. आता सांगणार आहे का पार पाठ पाठ सांगणार आहे? पाठ काय सांगू? मग बोल की अशी काना काना जरा. काय झालं माहिती का? हा. जाऊ दे, ताई आल्यावर बोलू. कसं करायची? हा फार हात मग मला वाटतं जरा बरंच अवघड ठिकाणचं दुखणं दिसतंय का तुमचं काय ते? तुम संग बोलणं मा मूर्खाची काम व्हायला लागली. ती ताई आल्यावर बोलू. अरे पण बोलायचं ना. आता मी बोलतोय, तू इकडे हात पाय दाबी इकडे इकडे बघती. मला काही कळा नसत तुझं. त्यात तुम्हाला सांगितलं तर तुम्ही तिंगल उडीता माणसाची म्हणून. टिंगलीचा काय संबंध आला? काय ग? आली बी ताई बी का पडली? का? अगं हा त्याच्यावर बसा म्हणजे जाईल. अगं बस. आम्ही बनवून घेतलेलं आहे. हा. काय काय तुमचं एवढं वजन नाही, एवढं जेपीत आहे म्हणलं. तुमचा काय विषय? काय म्हणायचंय नेमकं तुम्हाला? हा म्हणजे काय नाही म्हणायचं, काय नव्हतं. आता पाच जण कळालं म्हणाला त्यांना तर काय म्हणायचं होतं. त्यांचं तर लय. आता लय कशाच बोल आलात आता बहिणी बरं काय नेमकं म्हणते, बोल. काय झालं? तू लयच टेन्शन मध्ये दिसते. तिथं मला तर काय बोलायला म्हणली बा. ताई आल्यावर बोलायचं. अगं मी म्हणत होते बोल. भाऊबीजीचं. भाऊबीजीचं तर लयच आता अवघड आहे. काय आपण तर एक तर हिस्से घेतले तर आता भाऊबीजीला जायचं म्हणल्यावर त्याच्या दारात जायचं कसं? मग तेच विचार करत होते मी. माझ्या डोक्यातच काही म्हणजे जायचं कसं म्हणजे बघा. एसटीने जा नाही तर आपली गाडी घेतली का काय सकाळी? काय माहितीये माणूस काय करत काय नाही काय तपास का नाही. नाही का घेण्याची अहो दाजी, तुम्हाला पैसा लागत होता, आम्ही दोघींनी हिस्से घेतले. आता माझ्या नवरा बी तवले म्हणायचं तुझ्या भावाकडले घिसा घिसा. तुम्ही बी माग लागले आम्हाला फुगून फुगून. पर आम्ही हिस्से घेतले भावात. आता आम्ही भाऊबीजीला कोणाच्या दारात जायचं? पैसा लागत होता म्हणजे काय बाबांनी पैसे रोख नाही दिलेले. त्याच वावर नावचं करून दिले ना तुमच्या वावर. मग आता तुम्हाला तुमच्या तोंडाला पाणी आलं तर भावाकडे वावर आहे. आता लय जास्त किमतीला जाणार आहे म्हणे, हिस्सा घे. काय फरक पडतो? आता आम्ही दोघीने आता त्याला मग चांगली शेती होती म्हणून त्याने एक एक एकर दिला आम्हाला. पण आता आम्ही आता म्हातारपणात तरी लोकांच्या बहिणी दारात त्याच्या आम्ही भावाच्या दारात जायचं कोणत्या तोंडाने जायचं आता ते? एक काम करा तुम्ही भामटी इथं तसं त्यो गडी मला बरं वाटतोय बरं का. काय म्हणजे आपल्या संगत तो काय कधी तुमचा भाऊ आहे पण वाईट नाही वागलेला बरं का. म्हणजे आमचा भाव तो नाही. अगो यांनीच वावर घ्यायला लावले. हेच आपल्याला भामटाचं लगेच पार तुला काय करते इकडे? अहो, आले. बसा. तिथं काम धंदा दिलाय सोडून इकडे बहिणी पशी तुम्हाला याच्या करता शेजारी शेजारी दिला काय तुमच्या बापानी? अहो ना. दाजी काय कुठलं झालं पडलं का? साडू? हॅलो हा काय हॅलो? आता शेजाऱ्याने ती बस गावातल्या गावात दिली होती. आपण मस्त पुण्याला राहिलो. पण आता भावाच्या शेतीसाठी आपल्या तू तोंडाला इकडे पाणी काय आलं. आली? मी तुला काय काम सांगितलं होतं? काय काम सांगितलं अरे आता? सण सुद आहे माझी बहिणी येईन आता. तुमच्या अहो, बहिणीने तुमच्या ना बहिणी येणार ना, आम्हाला जायचं का मग? तू साडू मला अहो यांचं नियोजन असं चाललंय की बा आता ती ही घेतलं हिस्सा घेतलाय ना. हा ती म्हणते तुम्हीच घ्यायला लावलाय 2000. बरं म्हणलं ठीक आहे त्याला आम्ही घ्यायला मग आता तुम्ही दोघांनी तुला तर 10 तोळे लागत होते. तरी त्याला तोडा नाही बा म्हणलं वावरच दे फक्त. नाही 10 तोळे वावर विकून मी तरी इकलं नाही अजून तसून तसंच आणि मग आम्ही तरी का ऐकलंय तसंच आहे ती. हे शेत तुम्ही घेतले तर आमचं नाव पुढे काल दाखित. अहो पण ही झाल्यात ना भामटी आता. अहो, काय पण झालं काय तुम्हाला? झालं त्यांना जायचंय वावळा या भावाला एकच भाऊ आणि एकच भाऊ. ऐका गंमत माझं. काय एक सुट्टी काम का? तुम्ही ना इकडे एखाद दोन्ही मानलेले भाऊ दारा वावाळा आता मला जाऊन आवडते काय मानलेले हो, भाऊ. तसं नाही म्हणा. मानले ऐका हा. तो माणूस आहे ना एवढा बी काय बेकार नाही. अरे येडा आहे का तू? तो माणूस चांगला आहे. अरे भाऊ कोणचे भाऊ जिथं जमिनीत हिस्सा घेतला ना तिथं नातं तुटलं. बरं मला काय म्हणायचं तिघांना माझ्या विश्वासच नाही ना तुम्हाला. विश्वासाचा विषयच येत नाही. नातं तुटतं. मला एक सांग, मी म्हणतो आतापर्यंत ज्या बहिणीने हिस्सा घेतला ती बहीण भावाच्या दारात आहे का? नाहीच. आणि ती बहीण जर समजा बहीण भाऊ कोर्टात गेले ते आयुष्यात बोलत आहेत का? नाही बोल. कोणी कोणाची मैत्री येते का? नाही. तिची लेकरं बाळ यांच्या दारात आहेत का? नाही. नाही. मग हिला तीच सांगत होतो का आपल्याला हिस्सा नकोय. तिने ऐकलं नाही. ती म्हणली मला पाहिजे. अहो पण त्याचं वावर आता जास्त किमतीला जाणार आहे ना. नको उद्योग करू त्यो. त्याच्या वावराला किंमत वाढली ना. आणि आपल्याकडे पिटून द्यायचं का? अहो इथं माय निम पडी की
आता एक काम मी त्याला एकच स्पष्ट सांगितलं, तुम्ही ना दोन्ही के ना आमची जोडीदार मसले होत आलाय बाबा, त्यांना ओवाळा खरगुटे बांधा. जमलं का तसं? रामकृष्ण हरी. तुमचं माहेर तुटलं, तुम्ही माहेरला जाऊ शकत नाही. बरं जाऊ द्या, मी म्हणतो एक चान्स देऊन बघू ना आपण, काय अडचण आहे, आपण मागे राहायचं. आपण नाही येणार भाऊ. तुमचं कोणी बापायचं मला- अपमान करून येत? दाजी ती काय बरं का? तुम्ही असं करता लगेच अंग काढून अरे घेता? नाही का, ते जर ते माणसं बोलले नाही तोडत तुम्हा- कुत्र्यावर यावं पण मागे. मला त्या माणसाची गॅरंटी काय? किंवा मला नाही वाटत म्हणजे त्यांनी राग बिग धरलेला असं असं मला वाटतंय बरं का. त्याचं माझ्या पहिल्यापासून चांगलं, पण असं वाटत नाही. पण एक चान्स द्यायला तुम्हाला हरकत काय आहे राव? नाही ती चान्स काय 17 घे बाई, जा. जाऊ दे, आहेत त्यांचं म्हणणं आहे ना, जाऊ दे. एक अहो, काम पण कर, मग आता सगळ्याच 1000-2000 रुपये धर, जरा चांगलं चुंगलं खायला नाही. झालं तो भाऊ भागला तो इथं झालं बघ. आपलं काही इच्छा नाही बाई याची. ती किती आहेत मोजूच नका. काय? मी एक काम कर, तुला काय घ्यायचं तेवढं घे. अरे पण माय मोजून द्या ना भाऊ उद्याच्या. हा, म्हणजे परत नको उद्या. हिस्सा घ्यायला वावर घ्यायला हा, तुम्ही. बरोबर आहे. ती बाकी इकडे 2000 द्या. दोन नाही, जाऊ द्या, माया तर्फे 4 जाऊ द्या. हा जरा तुमची बाकीची काय ही सुट्टी नको मला. हा ओके, आपली 4000 तुला काय करायची गॅरंटी मला द्या. तुम्ही भामटे तसं मी भामटा नाही. जा हा आम्ही भामटे येत हिस्से घ्यायला आम्ही गेलो होतो नाव ते सह्या करून घ्यायला. तुम्ही काळजी करून तुम्हाला त्रास होणार नाही ही गॅरंटी मला आहे. आणि झाला पण आम्हाला लाज झाला वाटते त्याच्या तर दारात आता. तुम्हालाच होणार आहे, मला थोडं. हा एक मला काम होणार करा, आहे. तुम्हाला जायचंय ना, थोडं मन घट्ट करून हा. विचार करून जा. आता आणि जर कळलं बोलला तो तरी सहन करावं लागेल, आणि त्यांनी शिव्या दिल्या तरी सहन करावं लागेल, आणि काय झालं तरी सहन करा. या गोष्टीने जात असल्यात जा, नाहीतर मग जाऊ नका. हा नाही अहो, तो पण आम्ही उगाच इथं- जाताना काही चोरी करायला चालल्यावर तसं जाऊ नका. जरा असं साव म्हणून जायचं तिथे, हा, हे सजग घेतला वरणात असं. जायचं. वावळात डाळ भाताने यायचं निघून, हा. त्याला काय भ्यायचं एवढं? पण तुम्हाला आता त्याला काय त्याला- मागायचंय का? त्याच्या मनात आमच्या बद्दल काय अरे राहिलं? नाही, त्याच्या मनात काही असू तुम्हाला काय 2 कुकू लावायचं वावळायचं आपलं, तो काही टाकू नाही टाकू आपलं निघायचं पाठीमाग. तू असं बामठेवणी इथंच मांडल्यावर तिथं काही चोरा गेल्यावर कार्यक्रम इथंच तिथं झाला. बोला नाच. तुला जायचं तिथं का बोलायचं दारात? झालं पण मला टेन्शन आलं आता. अहो, एक तर वावरात टेन्शन हिस्सा आलंय, घेतला. आता त्यो मग त्याच्याकडून हिस्सा त्याच्याकरता घेतलाय. मी सांगतो तुम्हाला जाऊच नका. आणि तुम्हाला तर भाऊ बिजीला जायची इच्छा आहे, मग आता करावंच काय माणसं. जावं बरोबर तर आहे, लागेल प्रत्येकाची ना. बहीण वावळायला असतात जाते. शेवटी बहीण आज भाऊ तुम्ही पण येतं. वावळायला गेल्या हा. पाहिजे. जा, आमचं जा. काही म्हणणं नाही. चला भाऊ आपण जाऊ तिथे संग. हा जाऊ आपण संग. चला. चल. हा, चला आपण. चला. काय बोलले? येतं सभी ना काय काही म्हणला पडलं तो? ही मेवणी जरा उलची बोलती ए, तर ती बी आपण दोघं बी काय बोललेलं नाही. नाही नाही आपलं काय समज आजपर्यंत आपला माहीन त्याचं द्रायच कचेरीत सगळं गेलेलं आज- नाही. अहो तुम्ही लय चांगले आहेत पण फक्त बारीक असं हे लावून देतात. काय आम्ही म्हणलो होतो तुम्हाला. हा, तुम्ही दोघं आता मिळून झक मारली घेतला नाही सा आता जा. फक्त बायकायला पुढं घालायचं हा. तुम्ही मागून थांबायचं. तर काय आलं इकडं काय रे बाबा काय ऐकलं आया म्हणते जायची भाऊबीजीला, आता त्याच्या कोणी हिस्सा घेतलाय दादा आणि कसं जमन रे? अरे भाऊबीजीकडे जावंच लागेल, भावाकडे जायलाच पाहिजे. अरे पण यांनी जमिनीत हिस्सा घेतलाय त्याच्या कोणी तो कसा आता चांगला अरे वागून यांनी घ्यायचा. नाही घेतला, तुम्हाला लाज पाहिजे दोघाला. तुम्ही म्हातारं दोघांनी बी पेटीला- शेवटी बरोबर भेटले. झालं हे बोलून. ते नका सांगू, ते नका सांगू, आम्हाला सगळं कळालेलं आहे. तुम्ही दोघांनी आहे, दोघीला सांगितलं आपलं, तुम्हाला काय भावाकडून घ्या हिस्सा बिस्सा. आम्हाला पुढे काढून दिलं ना, आता म्हणतात की आज नाही नाही कोण मागत होत त्या टायमाला? कोण नाही, तुम्ही दोघच मागत होते. कोण मागत होत? तुम्हीच म्हणले होते मला हिस्सा घे. कान ठरत चाल करी मान जर हो, घेतलं तिथं. पाहुणे तुम्ही लगेच लका तिला येतला ताण द्यायला सुरुवात करू. मला सगळं आणि माहिती. तुला मी सांगतो तुम्हाला लय समजायला तिथे गेल्यावर पाहिजे. ट्याव ट्याव करायचं नाही. म्हणजे जर का सांगायला बोट इकडं तिकडे जर केलं ना तर मग मी तू हो. आणि माझी भाऊजाई किती का चांगली होती, आता ती तुम्ही पण दोघं आपण आहे ना, बोलायची नाही. तिला काही बोलायचं नाही दोघींना. आता काय भाऊबीज आहे, जरा आनंदाने घ्या आणि थोडंसं. ही तरी काय सावाने बोलणार, ही तर मध्यस्थी होती. मध्यस्थी होतं मग, या असे का काय मध्यस्थी? यांना तरी काय डोकं आहे का नाही? तुम्हाला तुमचा सत्कारच होईल म्हणतो यायची का आमच्या बरोबर? याची का आमच्या बरोबर? कोणाला? हा मी येईल बरोबर, मला नाही भीती काही. मी त्याला सांगत नाही यांनी काय केलं दोघांनी. आता असं झालंय अहो हा. हिस्से घेणाऱ्या बहिणी आल्या वावळायला भावाला रे वेगळंच वाटते का रे? काय नाही, डोक्याला असू ताणच. द्या पण वेगळं घडलंच पाहिजे. अरे गावात सगळं आता तू होईल सगळी. आपण जर चाललो ना गावात लोक अशी बघतील. ते आपण- तुम्हाला बघतील, त्यांना नाही बघा ना. साडू आपण वरडू लोकांकडे बघायचंच नाही. ह्यांना बघू दे, भामटे, बघायचं नाही, तुम्ही आपण दोघं बघायचं भामटे. नाही. तुम्ही दोघच भामटे आहेत मी. हा. कळलं ना दोघं का? भामटे ते, दोघं वेळ भामटे. घालून परत ते याच्यात आपल्या घरी मग तिथून हा जाऊन परत चला. त्यांना येऊ तर आपण जा, माघारी तुम्ही येऊ. जा, कुंभार चला, भाऊ चला. काय नाही म्हणणार नाही, काय नाही. अ, तू पण चला जा. साडू. बरं, चला हा, चला आणि जरा शांत बसा तिथे. झालं बाबा झालं. ते झाडून झुडून काढते सगळं निर्मळ. कसे आहेत बाबा? आई बरे, बरी आहे बरे, ना? बरे, बरे. एकदम मस्त. कशी बाई? हो मी बरी आहे. बरी आहे ना? हा. दिवाळीला आले. काय म्हणता मामा, बरी ना तब्येत? मामी तुमची? माझी पण मस्त आहे. आता हे काय गुरांचं करीत होतो. आता एक आवरली थाल्ला तर घरी जाऊ आपण. मग तुम्हाला माहिती आहे ना, काही टेन्शनच नाही. कसे आहे तुझ्या घरचे?
छान आहेत काय सगळे. विचारायचं चेहऱ्यानं सगळं कळतंय त्यांचं हा? बरं आहे ना? एकदम हो, बरं ना? मला काही टेन्शन बरे नाही. आहेत ना? बरे आहेत तुम्ही त्या ज्या पण बरे विश्वासाने आहेत. दिली ना मला त्या विश्वासाने सांभाळते त्यामुळे टेन्शन नका घेऊ. आईची तब्येत बरी आहे का? हो मस्त एकदम छान. बरं आहे ना सगळं? हो एकदम छान. बघितलं का मुलासारखं जीव लावते आपल्या हा पोरीला. मग हा? काही टेन्शनच नाहीये बाबा, एकदम व्यवस्थित मला सगळे जीव लावतात. राहा आता 2-4 दिवस. नाही मला आता काम आहे तेच म्हणलं ती बरेच दिवस झाले इकडे आली नव्हती म्हणलं आता ये जाऊन तू. नाही राहावं लागेल नाही नाही राहा आता 2-4 दिवस राहा. संध्याकाळचं मटणाचं पीठ. हा मग आता मी तिला जेव्हा न्यायला येईल ना हा. त्यावेळेस लागलं एक आता दिवस तर- राहील. काय तुमचं काय मग कामाची घाई जावं काय राव तुम्ही आले का लगेच चालले आले आम्हाला वाटतं कस तरी थांबावं तुम्ही. थांबतो पण सगळं नाही तुमच्या ना, लेकीसाठीच करतो ना. त्यांना सुट्टी आता नाही. केलेल्या आहेत पोळ्या पण संध्याकाळच्याला मटण आणा चांगलं किलोभर. किलो काय 2 किलो आणीन मी हा. जा लेकीसाठी. मग अहो पोटभर खा. बाबा सुट्टी नाही त्यांना. सुट्टी नाही मी जायच्या वेळेस जेव्हा ऐका, येईल ना तू तेव्हा आज खायला, परत तेव्हा- सांगितली सुट्टी नाही. आमच्याकडून मी खाऊन दे ना जावायला. हा बरं मग करा बाबा, आम्ही जरी तुम्ही पण करा शेतकरी लाड. मग शेतकरी मग? असलो तरी मन लय मोठं आहे आमचं. लाडकं जावं man. हा, मग तुम्ही जेवढा लाड तू जेवढी लाडकी तसं नवरा बी लाडका आमचा. आजची जर थांबा मटन बिटन मस्त पैकी. अवघड आहे थांबणं. काय नाही साहेब फोन करून सांगा सुट्टी जाहीर आहे. साहेबाला फोन करून सांगा 2-3 दिवस थांबा. काय दिवाळीच्या सुट्ट्या 3 असतात. दिवस नका थांबा आजचे दिवस थांबले तरी पोट भरलं. हा एक तुम्ही काम काय करा थांबा. तुम्हाला मला मटणच खाऊ घालायचं ना मी लागलं तर आजचं 2-3 दिवसाचं काम आज सुरकून उद्या लगेच येतो 3 दिवस काय राहणार. अर्थ आज नाही. जाऊ द्या असं त्यांना नसतं. त्यांना 3 आज दिवस. नाही थांबता येणार. काय करायचं सुट्टी? राहू दे. अगं आई खरंच त्यांना खरंच. सुट्टी अरे नाही. दिली तुला काही कळतं की 3 नाही रे? दिवस राहिले तर उद्या येतो सकाळी बस. अगं पाहुणचार करून दे जावायचं आम्हाला. करा एक काम तुम्ही करा, पण आता जे काय आज केलं नाही ना उद्या पुरणपोळ्या, करा. तेवढं सगळे द्या मला खायला आता जेवण लगेच जातो उद्या सकाळी. हा बरं तसं करू ना आपण थांबा. राम मेवणे राम राम. आईला काय मेव नाही बरं चाललंय का? हा बरं चालेल. काय गोठ्यात काय करताय? आज काय नाही, दिवस काय आली. आताच असं आली. हा चालेल. का? जावई बी आलेले दिसतील. हा जाऊ काय दिवाळीची मेजवानी चालू आहे म्हणायची. आता त्यांना बहिणी सांगितलं. पण आल्या हा. मग जायची भावाला ओवाळायला. बरं आहे का ताई? बरं आहे का? बाई, काय कसं काय? आम्ही बरे आहेत. आताच आली ही बी. त्या कालपासून हो, बहिणी माझं भाऊ सगळं भाऊच छान. करीत आहेत. काय बोलता हा म्हणा भावाशिवाय काय पानच झाला ना कालच्या धरून. ते काय करू मला ओवाळायला जायचं म्हणलं चला भाऊ जाऊ. नाही नाही बरं झालं आले. पुरणपोळ्या स्वयंपाक केलेला आहे सगळेजण जेवा. आणि ते 1 किलो मटण आहे ना रद्द करा 2-4 किलो मटण घेऊन या आता. त्याच्यापेक्षा एक काम सगळ्याला. करा पुरणपोळीच्या नादीच नका. झालेला आहे स्वयंपाक. पुरणपोळी हा, ते राहू द्या. थांबा मी फोन लावतो हा. 4 किलो मटन सांगतो. हा 4 किलो मटण बोलवा. आल्यात बहिणी. हा मग बरं झालं आलं. असं मेव ना म्हणे नाही भाऊ. अहो, मला माहिती गॅरंटी होती मेवण्याची. एवढा खर्च म्हणलं आपले तर अहो 1 किलोचे 4 किलो केले राव. आणि तुमचे का पण तोंड 2-4 किलो मटण सांगा. आता काय तोंड गेले कामातून आम्हाला तर पस्तावा आला एवढा चांगला झाले भाव. आमच्या लय मोठे मोठे काय चुक झालं? काय चुकलंय तुमच्या आणि काय आता तिला बोलू आताच तुम्ही आता पहिले ना भावाला वावळून घ्या. हा वावर घ्या. नाही नाही परत काहीतरी घ्यायचं असेल त्यांना म्हणून आल्या. बोकड्याचे ना 4 किलो मटन कर. 1 किलो 1.5 किलो सांगितलं घरी होतं. आणून 4 घरी हा 4 किलो घरी आणून द्या म्हणा. घरी आणून दे पटकन. पाहुणे आणि बहिणी आल्यात लेक जावई मेवणे आलेत आणि ते शेजारचं मेजर असतात बघ बरं त्याला माय नाव सांग दाजीन ते आलेले त्यांना ते उपासात चिवडा लागतो ना मटणाचा. हा तेच सांगितले ते घेऊन येत ना हो काळ्या पिशवी टाकू ना दाजी. हा ये लवकर चल फोन पे मारतो नाही तर ये आले कॅश घे चल ये. मी ना ताट करीते घाई घाई. बाबा वावळून घ्या. कशाला सांगायचं काही? वावळाची कुठं तुम्हाला घाई माहिती आहे ना आहे? ते पिऊन परत राडे करतात कशाला? नाही नाही तसं थोडं तसं तशी ते- दाजी नाही. अरे दिदी तू नको काळजी करू. आता दिवाळी नाही नाही सगळं भेटलं सगळं झालं तुमचं तरी परत आले. हा? आम्हाला खरंच पस्तावा आला. कशाचा? आम्ही सौगच घेतला असं वाटायला लागले आम्हाला आता. आम्हाला काहीच वाटलं नाहीये. पण आम्हाला अरे पस्तावा तुमचं येतोय होतं तुम्हाला दिलंय मी तुमच्या बापाची विटावर इष्ट होती दिली मला काय रे, दाजी सुख दुख नाही त्याच्यात बिलकुल नाही. पण ते जरा आम्हाला बिनलाजावानीच वाटायला लागले ना रे. आता वाटेल ना यांना बिनलाजासारखं जेव्हा तुमचा एवढा अपमान केला बाबा यांनी हिस्सा मागताना एवढं नको ते काय 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 बोलले अरे बाळा, तुम्हाला तुला कळत दोघीच्या नाही. दोघी. समान हक्क आहे त्यांना हक्क दिलाय ते आलत नाही बिचारे. बाबा समान हक्क आहे मान्य आहे. पण गोडीत घेतला असताना त्यांनी तर तुम्ही दिलं नसतं का मला सांगा. आणि मग काय त्यावेळेस केलंय? किती काय बोलल्या त्याला- त्या. त्यांनी कुठं मला जेलमध्ये टाकलंय का काय? इथे 1 मिनिट ऐक. तू झालं आता तू तू समजा बाप आहे त्यांची मुलगी आपण सगळे परके झालो आता 1 मिनिट जाणार दर तो नवरा तू मी हे साडू
आपण परक येते खरे सत्ताची कोण येते तिघच जण सख्खे तिघ बहीण भाऊ बर का. आता ही बहीण बी नाही आमची, हिचा काही संबंध नाही, आपण सगळे लांबूनच आहेत. तू लग्न झालं तुझा पण विषय संपलाय, आता तू पण लांबूनच आहे. खरे रक्ताचं नातं कोणाचं आहे? तिघांचं. मान्य आहे तिघांचं आहे, पण त्यांनी जर व्यवस्थित घेतलं असतं तर बाबांनी दिलं नसतं का? काय म्हणताय? काय झालं? मग याला तिघांना त्यांची तिघांचीच माफी तिघांना मागू दे, आपण काय बोलायचं मध्ये घेण्यात देण्याचं. बरोबर आहे, पण आता त्यांना खरोखर पश्चाताप झाला असेल. दाजी तुम्ही आहे ना काहीच बोलू नका. मी आहे ना तिने किती त्रास देऊन दे, मी मोकळे म्हणेन. बहिणीवर आतो काय प्रेम आहे, फक्त त्यांना काय वाटलं की बा हिस्सा घेतलं कसं जावा भाव कसं. मी त्यांना कधीही दार बंद केलं करणार पण. अहो त्या यायला लाजत होत्या, पण का बरं? आम्ही विषय ऐकला म्हणलं काळजी करू नका. नाही नाही भाऊ नाही तसं नाही. खरं तर लाज या दोघांना वाटायला पाहिजे होत्या. नाही दाजी माहिले सर आमचा काय संबंध आहे? अहो पाहुणे तुम्ही काही जरी सांगितलं ना तर त्या माणसाला विश्वास आमच्या दोघांचा आहे. आम्हाला माहिती आहे ना, माझा मित्रच येतो. असू द्या ना. नाही आतापर्यंत जमिनीचं लिहून घेतलं यांच्या नावावर, यांनी लिहून दिले तुम्ही सोयीचे नाही. आम्ही आलो ते जमीन येण्याला सकत नाही, कोण क्षेत्र बघायला सकत. तुम्हाला मिळालं तुम्ही काय लिहिता? आपण ते मला मग इकले असते आम्ही इतक्या दिवसात. पण तुम्ही काय लिहिता? कोणच्या नाही हो दाजी. देऊन टाका, देऊन आम्हाला नकोच. काहीच नाही. आमचं काहीच म्हणणं नाही. काय बोलू नका, तुला कळत नाही. मी आता गायला दान दिलेले, बहिणीला दान दिलेले, मला माघार नाही लागला. नको बाबा विषय तो नाहीये. मेवणे म्हातारी मेले दुःख नाही, काळ सोकतो. माझं म्हणणं आहे त्या बहिणी शरण आल्यात ना तर त्यांची जमीन तुमच्या नावावर करून घ्या. ही एक परंपरा इथून पुढे लागल आणि कोणची बहीण भावामधून हिस्सा घ्यायची मर्जी. पण मी नाही म्हणा. आणि तुमचं जर ही घेतलं ना माघारी तर कायम स्वरूपी असंच प्रेम राहील. नाही माझं नाही. मी काय म्हणतो, मला द्या म्हणून म्हणत नाही, नाही म्हणून म्हणत नाही. आज परिस्थिती बघितली का? आज तू एक समंजस आहे म्हणून तू आज या बहिणीला आदर केलाय. जर एखाद्या बहिणीने हिस्सा घेतला असता आणि तुझ्यापेक्षा जर आडमोठा असता तो सगळं आम्हीच असतो, आम्ही दारात बी नसतो. बरोबर. पण आता जाऊ द्या. ह्या कारणामुळे तुम्हाला सांग का नाती तुटलेत. आखे नाते नाही, बहीण भावाच्या मैतीला सगळं जात नाही एवढे गंभीर. हो पण आता त्यांनी मोठमोठं दाखवलंय ना, मग आज कशाला विषय वाढवतात? त्यांनी मनाने दिलाय त्यांना दान दिलाय, बहिणीला दिलाय, लोकांना नाही. ती मागे देऊन टाका. पण आम्हाला लागत नाही. अहो पण त्यांना नकोय. ते तुमचं काय कोणाला देऊन टाकायचं तसं ती तुमची मर्जी आहे, आमचं काय नाही. ठीक आहे काय दाजी बरं का, माझ्या बहिणी आता काही बोललं तरी मला ऐकून घ्या. का खरंय तुझं आई वडील गेल्यानंतर बहीण भाऊ एकमेकाला बरोबर बरोबर बरोबर. थडीचा पाहुणा थडीत जातो. उद्या जर बहिणीला काय झालं, तुम्ही 2 मिनिटं येणार, दाजी असं झालं तसं झालं, निघून जाणार. पण बहीण 13 दिवस बसून राहील माझ्या उशाला. हे तर पडतं ना. मग कोण राहतं 10 वेळेला 13 वेळपर्यंत बहीणच राहते ना. आम्हाला काय, आम्ही छान छान एक दिवस बोलणार, चहा पिणार, निघून जाणार. उचलली का तुमची गाडी चालू, तुमचे धंदे चालू, पण बहीण 13 दिवस बसून कमून राहते. तिला माहिती 5चा भाऊ आम्ही कमून हिस्सा घ्यायचा घेतला असेल लेकरांनी. जाऊ दे, काय तुम्ही राव दाजी मनाला लागून घ्या ना. आम्ही यांना इथं याच्यामुळेच आणल्यात का असा प्रत्येक बहिणीला धडा शिकवला पाहिजे, शिकल्या पाहिजे. चुकत लेकर काय लेकरू येतच नव्हते त्या बळबळ आणल्यात, काय सांगायची. वाट बघायचो त्यांची दरवर्षी. अहो कोणत्या कोणाने येते मला सांगा. तुम्ही वाट बघत त्याला काय म्हणलं माहिती का? तुम्हाला तिथं 2 मानलेले भाऊ आणतो, उभा करतो, तुम्ही त्यांना वावाळा. बरं का, 1 मिनिट ऐका ना, वावाळा आणि ओके. नाही जमणार म्हणल्या कसं मी जेवण असताना त्यांना मानलेलं भाऊ करतो. अरे मग आता त्याला तर येई ना तर मग करणार काय? आहे त्यांच्या दोघीच्या पाठ्या का पाठ्या. मग ती येईना ना, तुझ्या जवळ आणले. मग आता अरे मला आवड आहे शब्द. आता मग आता काय करणार आहे? बोरले मिळून येतो मला आवड येईना, मग इथपर्यंत आणायला मला तीच करावं लागलं ना. तो शब्द वापरल्याच्या पुढे मी मग हे निघाल्या तुमची घेतली. म्हणलं तो माणूस एकही शब्दाने तुम्हाला दुखावणार नाही, फक्त तिथपर्यंत चाला. तुम्हाला काय वाईट वाटलं माझ्यापासून सांगा वरपूर. अरे दादा तुझं नाही वाईट वाटलं, पण असं पण मी वाटलं जिवंत असताना तुम्हाला गुरुभाव करायची गरज काय? पण आम्ही केलं नाही ना तुम्हाला दादा. शब्दाने दुखवलं कधी नाही म्हणलं दाराला यायचं दाराला तुम्हाला. अरे दादा तुझं नव्हतं काही वाटत, पण असं वाटायचं की वहिनी तुला काही बोलन आमच्यामुळं, म्हणून आम्हाला वाटत दोन्ही दाजीला विचारायचं लेकर शाळेत गेलं का, लेकर काय करतात का. आम्ही नव्हतं सांगत त्यांना.
अरे आम्हाला अहो जाऊ मग दे, ह्या आम्हाला माणसाची लागली, गॅरंटी आम्ही चाडू काय याची देत होतो मी माया बरं अर्धा तास माणूस बोलत होता. पण ह्यांचे आता काय पण यांना नाही ना यांना गॅरंटी नव्हती ना की बुवा आमचा भाऊ आमच्या मी संग काय असं म्हणतो, प्रेमाने आता बोलत. झालंय सगळं जिकडे तिकडे. आता प्रेमाने मस्त पैकी आता आल्यात त्या ओळून द्या, ओळून घेऊ द्या. तू काय आता मी कशालाच भावाचा काय राग नाही, काही नाही, लोभ नाही, काही नाही, काही नाही. अगदी मोठं मन आहे. फक्त तुम्ही आता एक शब्द बोलल्यामुळे थोडस डोळ्यात पाणी आलं. कोणाला तेच वाटत साहजिकच लागत. आणि बहिणीला काय गेल्यावर थांबत म्हणजे सख्खा भाऊ जिवंत असताना गुरु भाऊ करून द्यायचा. हा मग इलाज नाही ना. हे ज्याला तर वावळायचे हे तुमच्याकडे आहे ना आणि भावाला तर वावळायची इच्छा मग काय करायचं. पण दाजी तुम्हाला वाईट बोललो मी कधी आयुष्यात? हा मला नाही पण यांची डेअरिंग व्हायला याला विचारा वाईट बोललो कधी? भाऊ ऐकून घे तू काय झालंय आम्हाला लाज वाटत होती तुझ्याकडे यायला म्हणून काय तुम्ही काय चोऱ्या केल्या का माझ्या घरात? चोऱ्या नाही केल्या हिस्सा घेतला ना हिस्सा घेतला ना रीतसर घेतला होता. तुमची भावना फिरली, विषय संपला. तुम्ही परत मला देऊ राहिले. इथून पुढे कोणी असा बहिणीला भावाचा हिस्सा घेणे एकदम सात नालायकपणा आहे. हा मग तेच म्हणतो बहिणीने भावाचा हिस्सा खरंच घेऊ नये. आपल्याला मर्यापर्यंत भावाच्या दारात जायची इच्छा असते. कोणत्याही बहिणीला वाटत आपल्या भावाचं दार आपल्याला पाहिजे म्हणून हिस्सा घेऊ नये गोडी गुलामीने राहावा हेच आम्हाला कोणत्या भावाला बहीण नकोय? हो दाजी नाही ना कोणालाच नाही. सगळ्या भावांना बहिणी पाहिजे, बहिणीला भाऊ पाहिजे. दुर्दैव असं का तुमचे आई बाप मेलेत बरोबर ना. आणि जर ते जिवंत असते ना या पुरी जर आज वावळले नसते आले त्या आईला कसं वाटलं असतं बघा. आम्हाला तेच म्हणायचं आम्ही आई बापासारखेच आहे त्यांना. मी आम्हाला बी वाईट वाटत खरं सांगतो ना लेखन जावायली माझ्या अजिबात अंतकरण म्हणजे असं लय दिल खोस नव्हतं. सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्या बहिणी आल्या. 2 बहिणी श्री सावसारी एकटा भाऊ मी. माझ्या जीवाला काय वाटत नसतं. वाटतं ना बरं. अहो आणि तीच बहीण त्याच्यात तुम्ही आल्या बरोबर इतका आनंद वाटला. प्रॉपर्टी मरदे राव त्याच्या आईला 10 एकर पडी अशी प्रॉपर्टी घेतल्याला दुःख नाही. पण बहीण प्रत्येक दिवाळी दसऱ्याला आणि रक्षाबंधनाला जर नाही आली ना तर सगळ्यात मोठं तिचं दुर्दैव समजा. अहो मग हीच बहिणीला सुद्धा आमच्या तिकडे वाईट का वाटत होतं. शेजारच्या बहिणी बाळा येत होते वावांकडे मग हीच वाईट वाटत होतं ना त्यांना. आता मी माझ्या बायकोला अमृताला म्हणलं लेट जावं आले 1-1.5 किलो मटन जावं म्हणले मला सुट्टी नाही. मी आजचे दिवस राहा तेवढं दीर्घ आमचं. आणि ह्या आल्या ना आमची खुशी डबल झाली. आम्हाला अजिबात त्यांचं दुःख नाही की त्यांचं नाराज नाही आम्ही. बरं चला बरं दाजी सगळं झालंय बिकडं जिकडं तिकडं जाऊ द्या. कोणी काही मनावर घेऊ नका. तुम्ही आता सगळे आणि आले आत्या मी पण काही बोलले असेल तर काही मनात ठेवू नका. काय एवढं तू काय नाही बोलली तू बरोबरच आहे. तिचं काय चुकलं? आमचं चुकलं असं कोणत्याच तुमचं चुकलंय आमचं नाही. तोंड घेऊन परत आमचं नाव घ्यायचं नाही दोघांचे. दाजी तुम्ही आहे ना माझ्या बहिणीला काय कुरकुर नाही आता एकेकीचं कान ठाण जाळ करून मी सांगितलंय म्हणतात. येत जायचं दोघींनी येत जायचं दरवर्षी येत जायचं. प्रॉपर्टी इथंच ठेवून जातो माणूस मेल्यावर नाही घेऊन जात. पण माणसाची पाहिजेत. बरं तुम्ही आहे ना बघा तुम्ही आवरून जा. लाडके दाजी आले जावायला पण चला आपण मटण करू मस्त खाऊ. चला